हे बघा, मऊसूत मोकळी असणारी चमचमीत व्हेज बिर्याणी किती छान दिसते ना। व्हेज बिर्याणी करताना भाज्या पूर्ण शिजून जातात। त्यासाठी मी या रेसिपीमध्ये स्टेप बाय स्टेप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर बनवूया व्हेज बिर्याणी। नमस्कार, ज्योती हेल्दी एअर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत व्हेज बिर्याणी। येथे मी 300 ग्रॅम लांबवाला बासमती तांदूळ घेऊन अर्धा तास थंड पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। मी तुम्हाला असा कोरडा तांदूळ दाखवते। हा तांदूळ जुना आहे आणि असा क्रीमी कलर आहे, असा तांदूळ घ्यायचा। इकडे गॅस ऑन करून मोठ्या भांड्यात पाणी बॉईल करायला ठेवायचे, कारण यामध्ये तांदूळ घातल्यानंतर छान खेळतो, एकमेकांना तांदूळ अजिबात चिकटत नाही। आता या पाण्यामध्ये एक तेजपत्ता घालूया, एक दालचिनी, एक चक्रफूल, एक हिरवी विलायची, एक लवंग आणि 5 ते 6 काळी मिरे। त्यानंतर मीठ घालायचे। मीठ मात्र भरपूर प्रमाणात घालायचे, कारण अर्धे मीठ पाण्यातच वाया जाते। पाण्यातलं मीठ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ घालूया। तांदूळ पाण्यात मिक्स करून घेऊया। तांदूळ आपल्याला 90% शिजवायचा आहे, पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही। यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 90% भात शिजू देऊ। आता झाकण उघडून बघू। हे बघा, आपला भात 90% शिजलेला आहे। आता या भातामधले पाणी आपण काढून घेऊ। बघा, भातातले पाणी आपण काढलेले आहे। आता हा भात थोडा वेळ पुरता साईडने ठेवूया। येथे मी 250 ग्रॅम कांदे घेऊन पातळ स्लाइस केलेले आहे। येथे मी एका पॅन मध्ये 100 ग्रॅम तेल गरम करायला ठेवले। या गरम तेलामध्ये कांदे घालूया आणि हा कांदा ब्राऊन तळून घेऊया। कांदा बघा, आपला ब्राऊन झालेला आहे। आता हा कांदा प्लेट मध्ये काढून घेऊया। कांदा एकदम लाल करू नका, कारण तेलातून कांदा काढल्यानंतर आणखी हा कांदा लाल होतो। आता याच गरम तेलात थोडे काजू, थोडेसे बदाम आणि थोडासा मनुका तळून घेऊ। काजू, बदाम आणि मनुका फ्राय झालेला आहे। आता प्लेट मध्ये काढून घेऊ। व्हेज बिर्याणीसाठी फुलकोबी 150 ग्रॅम स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। 150 ग्रॅम आलू याची साल काढून मोठे स्लाइस केलेले आहे। 150 ग्रॅम गाजर घेऊन याचे पण स्लाइस केलेले आहे। 150 ग्रॅम फरस बीन्स याचे पण छोटे छोटे स्लाइस केलेले आहे। 2 शिमला मिरचीचे स्लाइस केलेले आहे। 200 ग्रॅम हिरवे वाटाणे घेतलेले आहे, कारण माझ्याकडे वाटाणे हिरवे खूप आवडते, त्यामुळे हिरवे वाटाणे मी जास्त घेतलेले आहे। सुरुवातीला तेल पॅन मध्ये 100 ग्रॅम घातले होते, त्यामधले 20 ग्रॅम तेल कांदे तळायला लागले। आपल्याला बिर्याणीसाठी 100 ग्रॅम तेल पुरेसे आहे। तर आता कांदा तळून झालेले तेल 80 ग्रॅम उरलेले आहे। याच तेलात सर्व भाज्या फ्राय करून घेऊ। सुरुवातीला फरसबी फ्राय करू। सर्व भाज्या मात्र 2 ते 2.5 मिनिट फ्राय करायच्या। आता फरसबी फ्राय झालेली आहे। आता ताटामध्ये काढून घेऊ। त्यानंतर गाजर 2 मिनिट फ्राय करून घेऊ। गाजरही ताटात काढून घेऊ। त्यानंतर आलू फ्राय करू। आलू मात्र ब्राऊन फ्राय करायचे। आलू पण ताटात काढून घेऊ। फुलकोबी फ्राय करून घेऊ।
फुलकोबी फ्राय झालेली आहे, काढून घेऊ. त्यानंतर शिमला मिरची फ्राय करून घेऊ. हिरवे वाटाणे कोवळे असल्यामुळे हिरवे वाटाणे अजिबात फ्राय करायचे नाही. शिमला मिरची ही काढून घेऊ. आता सर्व भाज्या फ्राय झालेल्या आहे. आता याच तेलामध्ये 1 चम्मच तूप घालूया. तूप घातल्याने बिर्याणीचा स्वाद आणखीनच वाढतो. तेल आणि तूप गरम झालेले आहे. या तुपामध्ये आणि तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालू, 4 हिरव्या मिरच्या, 2 चम्मच लसूण अद्रक पेस्ट. आता यामध्ये घालूया 2 मोठे टोमॅटो कट करून. टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट करून घेऊ. टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट झालेले आहे आणि टोमॅटोला तेलही सुटलेले आहे. आता यामध्ये घालायचे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच बिर्याणी मसाला. मसाले मिक्स करून घेऊ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाज्याच्या चवीनुसार मीठ घालायचे. मिक्स करून घेऊ. 2 चम्मच यामध्ये पाणी घालू आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिट कुक होऊ देऊ. आता झाकण उघडून यामध्ये 1 चम्मच दही घालूया. दही मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये हिरवे वाटाणे घालू. त्यानंतर यामध्ये फुलकोबी, शिमला मिरची, गाजर, फरस बीन्स आणि आलू. अगोदरच भाज्या फ्राय केलेल्या होत्या, त्यामुळे गॅसच्या मंद आचेवर 2 मिनिट भाज्या शिजवून घेऊ. झाकण उघडून बघू. हे बघा, आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे. आता गॅस बंद करू. आता जाड तळाचं भांड घ्यायचं, पातळ भांड घ्यायचं नाही, कारण बिर्याणी बुडायला लागते. मी येथे जाड कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये 1 चम्मच तूप घालूया. या तुपावर पातळ भाताचा थर देऊ. मी 1 तास अगोदर केशर दुधामध्ये भिजत घातले होते. यावर केशर दूध घालू. तुम्ही केशरऐवजी दुधात रंग सुद्धा वापरू शकता. थोडेसे तूप घालूया. तळलेला कांदा घालूया. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. शिजलेला भाजीचा मसाला घालूया. आणखी यावर भात घालू. केशरचे दूध, तळलेला कांदा, यानंतर तळलेले काजू, बदाम आणि मनुका, कोथिंबीर घालूया. आता उरलेली भाजी घालूया. नंतर राहिलेला पूर्ण भात घालूया. केशर दूध पूर्ण घालू. 1 चम्मच तूप घालूया. राहिलेले काजू, बदाम, मनुका घालूया. कोथिंबीर घालूया आणि शेवटचा राहिलेला कांदा घालूया. आता कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून कुकरला झाकण लावून घेऊ. तुम्हाला कढईत भाताची प्रोसेस करायची असेल तर जाड तळाची कढई घेऊन घट्ट कढईवर झाकण ठेवा आणि
त्यावर जड वस्तू ठेवा म्हणजे छान दम बसतो। आता गॅस मोठा करायचा आणि 1 मिनिट गॅसवर कुकर ठेवायचा। 1 मिनिट झालेला आहे। आता गॅस कमी करायचा। गॅसवर एक लोखंडी तावा ठेवू आणि या तव्यावर कुकर ठेवू आणि 10 मिनिट दम देऊ। 10 मिनिट झालेले आहे। गॅस बंद करू। झाकण न उघडता असाच कुकर 15 मिनिट ठेवू। आता व्हेज बिर्याणी बाउलमध्ये सर्व करू। आपली झाली आहे टेस्टी व्हेज बिर्याणी। ही बिर्याणी हॉटेल रेस्टॉरंट पेक्षाही स्वादिष्ट व उत्कृष्ट झाली आहे। तुम्ही बाहेर बिर्याणी खाण्यापेक्षा एकदा तरी घरी अशी बिर्याणी करून बघा, कारण हेल्दी खा, हेल्दी रहा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।